भाजीला काय करायचा हा प्रश्न पडतो, तर हे झटपट वांग्याचं भरीतची रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मध्यम आकाराचे एक भरताचे वांगे घेतलं आहे. तर सर्वात आधी इथे तेल लावून घेऊया. तेल छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ते लावून झालं की आपण याला काप देऊन घेणार आहोत. काप दिल्याने वांगे छान असे भाजले जाते, आतपर्यंत उष्णता जाते. आता वांग्याला छान असे काप देऊन झालेले आहेत. तर या कापामध्ये आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या रोवून देणार आहोत. इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या वापरल्या आहेत. आता हे वांगे आपण भाजण्यासाठी ठेवून देऊयात. अधूनमधून वांगे पलटी करून छान असे भाजून घ्यायचे आहे. वांगे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती. आता इथे तुम्ही पाहू शकता वांगे छान भाजले आहे. तर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. वांग्याची साल आपण काढून घेणार आहोत. वांग्याची साल काढून झाली की मी इथे व्यवस्थित असं स्मॅश करून घेणार आहे. इथे मी काटेरी चमच्याचा वापर केला आहे स्मॅशसाठी. वांगे छान स्मॅश झाले की यामध्ये 1 चमचा तिखट व थोडे चवीपुरते मीठ टाकून घेणार आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे हे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करत आहे. तुम्हाला टोमॅटो हवे असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. इथे मी फक्त कांदा वापरला आहे. तेलामध्ये कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. गुलाबी रंगावरती कांदा हा परतून घ्यायचा आहे. छान असा कांदा परतून झाला की यामध्ये आपण स्मॅश केलेले वांगे टाकणार आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मिश्रण छान असं परतून झालं की यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.
आपल्या चॅनलचं नाव आहे लेट फूड टॉक. ओके बाय.